तर कालच्या टॉपिकला आपण राष्ट्रपती पाहिला होता. भारतातलं द्वितीय क्रमांकाचं जे सर्वोच्च पद आहे ते आहे उपराष्ट्रपती. तर आजच्या लेक्चरला चर्चा करणार आहोत आपण उपराष्ट्रपती पदाच्या अनुषंगाने. कधीतरी एक्सेप्शनल लेवलला एखादा प्रश्न या टॉपिकवरती विचारण्यात आलेला आहे आणि जास्त असं कधी सातत्याने याच्यावरती प्रश्न आलेत असं झालेलं नाही आहे. बट एक्सेप्शनल लेवलला जर कधी प्रश्न आला तर आपला मार्क जाऊ नये या अनुषंगाने पहिल्यांदा या टॉपिकची ओळख करून देतो. जनरली आम्हाला राष्ट्रपती माहीत आहेत, बट आवाज येत नसेल तर थोड्या वेळाने येईल, नाहीतर जास्तच येत नसेल तर पुढे यावं, जागा रिकामी आहे. ठीक. तर राजकीय सातत्य राखण्याच्या हेतूने या पदाची निर्मिती केली गेली आहे. खरं तर जेव्हा आपण उपराष्ट्रपती या पदाबद्दल बोलतो त्यावेळेस याचे काही लोक वर्णन करत असताना असं म्हणतात की हा अनावश्यक महामहिम आहे. म्हणजे उपराष्ट्रपती पदावर असणाऱ्या व्यक्तीला उपराष्ट्रपती म्हणून कुठल्याच प्रकारचं किंवा कसलंच काम नाही आहे. जर यदाकदाचित कधी भारताच्या राष्ट्रपतीचं पद जर रिक्त राहिलं किंवा रिक्त असलं तरच हा माणूस प्रभारी राष्ट्रपती म्हणून काय करत असतो, काम करत असतो. त्यामुळं काही लोक असं म्हणतात की बाबा उपराष्ट्रपती हे जे पद आहे ते अनावश्यक पद आहे आणि विशेषतः याला उपराष्ट्रपती म्हणून कोणत्याही प्रकारचं काम देण्यात आलेलं नाही आहे. इव्हन ज्यावेळेस आपण राज्यसभा पाहतो त्यावेळेस राज्यसभेमध्ये आपण काय म्हणतो की राज्यसभेचा पदसिद्ध अध्यक्ष हा भारताचा कोण असतो, उपराष्ट्रपती असतो. म्हणजे हा माणूस जे काही कामं पार पाडेल हे कामं पार पाडत असताना खरं तर राज्यसभेचा अध्यक्ष या नात्यानेच तो बरीचसे कामं पार पाडत असतो. मग जनरली आपण आजच्या लेक्चरला ज्या घटकावरती चर्चा करणार आहोत तो घटक जर कोणता असेल तर राष्ट्रपतीच्या नंतर भारतातलं जे द्वितीय क्रमांकाचं सर्वोच्च पद आहे आणि ते पद कोणतं आहे तर ते मात्र उपराष्ट्रपती हे पद आहे. आणि या अनुषंगाने आपण या संदर्भाची चर्चा आजच्या बीटला किंवा टॉपिकला करणार आहोत. खूप झालं तर एखाद्या लेक्चरमध्ये होण्यासारखा हा घटक आहे. मग जनरली उपराष्ट्रपती या पदाबद्दल ज्या महत्त्वाच्या आर्टिकल्स आम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत त्या कोणत्या आहेत तर उपराष्ट्र टॉपिक पाहत असताना आम्हाला माहीत असणारे 4 ते 5 आर्टिकल आहेत जे आम्हाला जनरली माहीत असणं गरजेचं आहे. यापैकी जे पहिलं आर्टिकल आहे उपराष्ट्रपती या पदाबद्दल ते आहे 63. कारण आर्टिकल 63मध्येच उपराष्ट्रपती पदाची काय करण्यात आले असेल तर तरतूद करण्यात आलेली आहे. यानंतर आहे आर्टिकल 64, आर्टिकल 65, आर्टिकल 66 आणि आर्टिकल 67. हे 5 आर्टिकल माहीत असणं आपल्याला जनरली गरजेचं आहे. 64मध्ये काय सांगितलेलं आहे, जो कोणी भारताचा उपराष्ट्रपती असेल तोच राज्यसभेचा पदसिद्ध काय असतो, अध्यक्ष असतो. म्हणजे ज्यावेळेस तो राज्यसभेचा अध्यक्ष म्हणून कार्य पार पाडत आहे त्यावेळेस कलम कितीनुसार हा अधिकार त्याला दिला गेला असेल तर आर्टिकल 64नुसार त्याला देण्यात आलेला आहे. इवन आर्टिकल 65मध्ये काय सांगितलेलं आहे, भारताचा उपराष्ट्रपतीच हा भारताचा प्रभारी राष्ट्रपती म्हणून सुद्धा काय करतो, काम करतो. ज्यावेळेस भारताच्या राष्ट्रपती पद काय असतं, रिक्त असतं, मग त्यावेळेस आर्टिकल 65नुसार तो भारताचा प्रभारी किंवा हंगामी राष्ट्रपती म्हणून कार्य पार पाडतो. आणि आर्टिकल 66 आणि 67मध्ये काय असेल तर आर्टिकल 66मध्ये सांगितलं आहे की याची निवडणूक प्रक्रिया कशी असेल, याची निवड कशी केली जाईल. आणि आर्टिकल 67मध्ये सांगितलं आहे की उपराष्ट्रपती पदावर असणाऱ्या व्यक्तीचा कार्यकाळ काय असेल. जनरली वरच्या 3 आर्टिकल तर आम्हाला माहीत असणं एक्सपेक्टेड आहे, 63, 64 आणि 65. कारण 63मध्ये पदाची तरतूद आहे, 64मध्ये तोच व्यक्ती काय करेल, राज्यसभेचा अध्यक्ष म्हणून कार्य करेल. आणि आर्टिकल 65मध्ये जर काय सांगितलं असेल तर आर्टिकल 65मध्ये सांगितलं जेव्हा राष्ट्रपती पद रिक्त असेल त्यावेळेस हाच व्यक्ती काय म्हणून कार्य करेल तर तो मात्र प्रभारी राष्ट्रपती म्हणून कार्य करेल. मग एक्झॅक्टली जे आपण चर्चा करणार आहोत
हे राष्ट्रपती पदाला अनुसरूनच असणार आहे। मग हे पद भारताच्या राज्यघटनेमध्ये आलं कसं किंवा स्वीकारलं कुणाकडून? तर एक पहिला मुद्दा लक्षात ठेवा, ज्या अर्थी आपण याला अनावश्यक महामहिम म्हणत आहे, भलेही ते राष्ट्रपतीच्या नंतर भारतातलं दुसऱ्या क्रमांकाचं सर्वोच्च पद असलं तरीही, भारतातलं दुसऱ्या क्रमांकाचं सर्वोच्च पद असलं तरी, मग हे पद आम्ही ज्यांच्याकडून स्वीकारलेलं आहे ते आहे अमेरिकेचा जसा उपराष्ट्राध्यक्ष असतो तसाच भारतामध्ये काय घेतलेलं आहे, उपराष्ट्रपती हे पद घेतलेलं आहे। मग उपराष्ट्रपती हे पद जर आम्ही कुणाकडून स्वीकारलेलं असेल तर ते मात्र अमेरिकेकडून स्वीकारलेलं आहे। आणि भारतामध्ये हे पद स्वीकारण्याचं उद्देश जर काय असेल तर निव्वळ आणि निव्वळ राजकीय सातत्य राखणे या उद्देशाने हे पद घेण्यात आलेलं आहे। असं आपण का म्हणत आहोत? भलेही आपण बऱ्याच गोष्टी बऱ्याच वेगवेगळ्या देशाच्या राज्यघटनेतनं घेतलेल्या असल्या, तसंच उपराष्ट्रपती हे पद सुद्धा आम्ही अमेरिकेकडनं जरी स्वीकारलं असलं तरी ॲज इट इज आम्ही अमेरिकेकडून स्वीकारलेलं आहे का? तर ॲज इट इज आम्ही अमेरिकेकडून जसं आहे तिथं जशी तरतूद आहे तसं स्वीकारलेलं आहे का? नाही आहे। अमेरिका आणि भारत या दोघांच्या उपराष्ट्रपती किंवा उपराष्ट्राध्यक्षामध्ये एक समानता आहे आणि एक काय आहे तर एक डिफरन्स आहे। मग आता अमेरिका आणि भारत यांच्यामध्ये डिफरन्स काय आहे आणि समानता काय आहे हे पहिल्यांदा समजून घ्या, कारण आम्ही पद ज्याच्याकडून घेतले त्यानुसार एक डिफरन्स आणि एक समानता आहे। आणि परीक्षेला आतापर्यंत हा प्रश्न सातत्याने विचारला गेलेला आहे। मग पहिला सगळ्यात महत्त्वाचा या दोघांमध्ये समानता काय आहे? तर समानता अशी आहे, अमेरिकेचा उपराष्ट्राध्यक्ष सुद्धा त्यांच्या वरिष्ठ सभागृहाचा पदसिद्ध अध्यक्ष असतो। वरिष्ठ सभागृह म्हणजे अमेरिकेचं कोणतं आहे? सेनेट आहे। आणि आपण अमेरिकेच्या वरिष्ठ सभागृहाला काय म्हणतो? सेनेट म्हणतो। मग त्यांच्या सेनेटचा अध्यक्ष कोण असतो? तर त्या देशाचा उपराष्ट्राध्यक्ष असतो। तसा भारताच्या वरिष्ठ सभागृहाचा म्हणजेच भारताचा वरिष्ठ सभागृह कोणता आहे? राज्यसभा। तर भारताच्या राज्यसभेचा पदसिद्ध अध्यक्ष कोण असतो? भारताचा उपराष्ट्रपती असतो। म्हणजे पहिली समानता अमेरिका आणि भारत यांच्यामध्ये जर काय असेल तर दोघांचेही उपराष्ट्राध्यक्ष हे काय असतात? वरिष्ठ सभागृहाचे पदसिद्ध अध्यक्ष असतात। ही आहे पहिली समानता भारत आणि अमेरिकेमध्ये। तसं यांच्यामध्ये एक डिफरन्स काय आहे किंवा असमानता काय आहे? समजा जसं मी म्हणतो भारताचा उपराष्ट्रपती ॲज पर द आर्टिकल 65 नुसार काय करू शकतो? हंगामी किंवा प्रभारी राष्ट्रपती म्हणून कार्य करतो। मग इथं अमेरिकेमध्ये काय पद्धत आहे? अमेरिकेमध्ये जर राष्ट्राध्यक्षाचं पद रिक्त झालं, राष्ट्राध्यक्षाचं पद काय झालं? रिक्त झालं, तर मग आता या राष्ट्राध्यक्षाचा जो कुठला उर्वरित कालावधी आहे, जो कुठला असेल, मग 1 वर्ष राहिला असेल, 2 वर्ष राहिला असेल किंवा 3 वर्ष राहिला असेल, या उर्वरित कालावधीसाठी अमेरिकेचा उपराष्ट्राध्यक्षच हा काय बनतो? तिथला राष्ट्राध्यक्ष बनतो। म्हणजे अमेरिकेमध्ये हंगामी राष्ट्राध्यक्ष किंवा हंगामी प्रभारी राष्ट्राध्यक्ष अशा प्रकारच्या तरतुदीची संकल्पना आहे का किंवा अशी संकल्पना आहे का? नाही आहे। तिथं जर राष्ट्राध्यक्ष पद हे रिक्त झालं तर उर्वरित काळासाठी जो कोणी तिथला उपराष्ट्राध्यक्ष आहे तोच व्यक्ती काय म्हणून कार्य करतो? राष्ट्राध्यक्ष म्हणून कार्य करतो। पण भारतामध्ये तसं नाही। राष्ट्रपती हे पद कोणत्याही कारणामुळे रिक्त होऊ देत, भारताचा उपराष्ट्रपती हा डायरेक्ट राष्ट्रपती होतो का? नाही आहे। तर तो कोण होतो? प्रभारी राष्ट्रपती होतो किंवा हंगामी राष्ट्रपती होतो। मग परत आणखीन राष्ट्रपती पदावर मूळ राष्ट्रपती आल्यानंतर हा व्यक्ती या पदावरून काय होतो? बाजूला होतो आणि उपराष्ट्रपती म्हणून कार्य करायला लागतो। मग अमेरिकेमध्ये तशी पद्धत स्वीकारली गेलेली नाही आहे। कोणतेही कारण असू देत, पद रिक्त झालं की उर्वरित काळासाठी त्यांचा उपराष्ट्राध्यक्ष हा त्यांच्या देशाचा काय असतो? राष्ट्राध्यक्ष असतो। आणि भारतामध्ये मात्र तशी पद्धत स्वीकारली गेलेली नाही आहे। फक्त राष्ट्रपती हा जो आहे हे भारतातलं सर्वोच्च पद आहे आणि ते पद रिक्त राहू नये
यासाठीच भारताच्या उपराष्ट्रपतीला काय बनलं जातं, प्रभारी राष्ट्रपती किंवा हंगामी राष्ट्रपती बनलं जातं। मग या पदाचा उद्देश काय राहतो, तर केवळ राजकीय सातत्य राखणे इतकंच याचं लिमिटेड काय आहे, अर्थ किंवा उद्देश आहे। मग हा माणूस जेव्हा जेव्हा राष्ट्रपती पदावर असतील तेव्हा उपराष्ट्रपती म्हणून या माणसाला काही काम आहे का, कसलंच काम नाही। मग हा माणूस जेव्हा काम पार पाडत आहे तेव्हा काय म्हणून पार पाडत आहे, तर वरिष्ठ सभागृहाचा अध्यक्ष या नात्यानेच पार पाडत आहे। मग उपराष्ट्रपती म्हणून याला काही काम आहे का, नाही। वरिष्ठ सभागृहाचा अध्यक्ष म्हणून याला काम आहे का, तर 100% आर्टिकल 64 नुसार त्याला काम आहे। पण उपराष्ट्रपती म्हणून दुसरं कुठलंच काम या व्यक्तिमत्वाला नाही आहे। म्हणून याचं वर्णन करत असताना काही लोक काय म्हणतात की हा कोण आहे, तर हा केवळ अनावश्यक महामहिम आहे, ज्याची गरज नाही असं काही लोकांना वाटतं। आणि जनरली आपण जी चर्चा करणार आहोत ती जनरली चर्चा आपण 63, 64 आणि 65च्या दृष्टिकोनातूनच करणार आहोत। आणि पहिल्यांदा तर जो महत्त्वाचा फरक आहे ज्याच्याकडून आम्ही स्वीकारलेला आहे तो पहिला मुद्दा तर अमेरिका आणि भारत या दोघांमध्ये क्लिअर होतो का, तर पहिला मुद्दा हा क्लिअर होतो। मग आता हे जे पद निर्माण केलं गेलं आहे उपराष्ट्रपती, या उपराष्ट्रपतीचे प्रोव्हिजन आर्टिकल कितीमध्ये करण्यात आला असेल, तर ते मात्र 63 मध्ये केलं आहे। आणि 63 मध्ये प्रोव्हिजन केलेलं किंवा तरतूद केलेलं हे जे पद आहे आर्टिकल 63 नुसार निर्माण झालेलं आणि अमेरिकेकडून स्वीकारलेलं, याची निवडणूक कोणत्या पद्धतीनं पार पडते हे पहिल्यांदा आपण समजून घेऊया की या पदावर जाण्यासाठी काय केलं जातं। जसं राष्ट्रपती पदामध्ये आपण निवडणूक प्रक्रिया पाहिली होती, सेम तशीच याची सुद्धा निवडणूक प्रक्रिया आहे। उपराष्ट्रपती पद जर निवडायचं असेल किंवा निवडणूक पार पाडायची असेल तर पहिल्यांदा एक इलेक्ट्रॉल कॉलेज निर्माण केला जाईल, त्याला आपण काय म्हणतो, निर्वाचक गण म्हणतो। आणि या निर्वाचक गणामध्ये जर कुणाचा समावेश होत असेल तर संसदेच्या सदस्यांचा समावेश होतो। संसदेच्या किंवा संसदेचा जो कोणी सदस्य असतील यांचा समावेश उपराष्ट्रपतीच्या निर्वाचक गणामध्ये होतो। जसं की बघा, राष्ट्रपती सांगत असताना मी सांगितलं होतं संसदेचे सदस्य असतात पण कोणते असतात, फक्त इलेक्टेड असतात। पण उपराष्ट्रपतीच्या निर्वाचक गणामध्ये संसदेचा सदस्य असतो, याचा अर्थ याच्यामध्ये इलेक्टेड पण असतात आणि नॉमिनेटेड पण असतात। म्हणजे उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये संसदेचा नामनिर्देशित सदस्यही मतदान करतो आणि संसदेचा निवडून आलेला सदस्य सुद्धा काय करतो, मतदान करतो। म्हणजे इलेक्टेड सदस्यही आहेत आणि नॉमिनेटेड ही सदस्य आहेत। पण राष्ट्रपतीच्या निवडणुकीत असं होत आहे का, होत नाही। राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये फक्त संसदेचे कोणते सदस्य आहेत, इलेक्टेड आहेत। मग आता एक मुद्दा लक्षात घ्या, हा पहिला समावेश झाला संसदेच्या सदस्यांचा, जे कोण आहे, इलेक्टेड आहेत। आता उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये राज्याच्या विधानसभेच्या सदस्यांचा समावेश होतो का, होत नाही। राष्ट्रपतीच्या निर्वाचक गणामध्ये विधानसभेचे सुद्धा इलेक्टेड मेंबर आहेत, पण उपराष्ट्रपती पदामध्ये आहेत का, तर बिलकुल यांचा समावेश केला जात नाही। मग यांच्यामध्ये किंवा राष्ट्रपतीच्या निवडणुकीच्या निर्वाचक गणात जर फक्त कुणाचा समावेश होत असेल तर संसदेच्या सदस्यांचा होतो। मग तो सदस्य इलेक्टेड असो किंवा नॉमिनेटेड असो, म्हणजे निवडून आलेलाही असला आणि नामनिर्देशित झालेला जरी असला तरी राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये काय करतो, मतदानात सहभाग घेतो। आणि विधानसभेचा याच्यामध्ये काही समावेश आहे का, तर 100% यात काहीही समावेश नाही आहे। मग या लोकांना निर्वाचक गणामध्ये स्थान दिलं जातं। आणि जसं आपण राष्ट्रपतीची निवडणूक पद्धत पाहिली होती, एकल संक्रमणीय प्रमाणशीर प्रतिनिधित्व मतदान पद्धतीच्या आधारावरती राष्ट्रपतीची सुद्धा निवडणूक पार पडली जाते। म्हणजे सिंगल वोट ट्रान्सफर या पद्धतीने उपराष्ट्रपती पदाची निवडणूक काय केली जाते, निश्चित केली जाते। मग आता पहिला प्रश्न असा तयार होतो की जेव्हापासून भारतीय राज्यघटना अस्तित्वात आली म्हणजेच 1950 पासून याच पद्धतीनं भारताच्या उपराष्ट्रपती पदाची निवडणूक पार पडते का, बिलकुल असं काही समजायची गरज नाही आहे। ही जी संसद सदस्याच्या निवडणुकीमार्फत पार पडण्याची पद्धत आहे ती कधी स्वीकारली गेली असेल, तर एक घटना दुरुस्ती इतकी लक्षात असू द्या, ती आहे 11वा घटना दुरुस्ती कायदा वर्ष
1961, कारण 11वा घटनादुरुस्ती कायदा 1961 अंतर्गत भारताच्या उपराष्ट्रपतीची ही निवडणूक पद्धत स्वीकारली आहे। मग 1961च्या अगोदर काय होतं, तर 1961च्या अगोदर संसदेच्या दोन्ही सभागृहाची संयुक्त बैठक पार पडायची, ज्याला आपण जॉईंट सिटिंग म्हणतो। कोणती बैठक पार पडायची? संयुक्त बैठक पार पडायची। आणि या संयुक्त बैठकीमध्ये निर्धारित किंवा निश्चित केलं जायचं की भारताचा उपराष्ट्रपती कोण असेल। म्हणजे 50 पासून 61 पर्यंत निवडणूक पार पडलेली आहे का? नाही आहे। दोन्ही सभागृहाची म्हणजे लोकसभा आणि राज्यसभा या दोघांची काय पार पडायची? संयुक्त बैठक। आणि कुणाची निवड केली जायची? उपराष्ट्रपतीची निवड केली जायची। पण 11व्या घटनादुरुस्ती कायद्याने काय म्हटलं की याच्यासाठी काय असेल? एक निर्वाचक गण असेल। या निर्वाचक गणात कोण असतील? संसदेचे सदस्य असतील। मग हे संसदेचे सदस्य कोणत्या स्वरूपाचे असतील? इलेक्टेड पण असतील आणि नॉमिनेटेड पण असतील। मग यांना प्रेफरन्स देण्यासाठी सांगितलं जाईल, यांच्याकडून उपराष्ट्रपतीची निवड केली जाईल। पण मतदान पद्धती कोणती वापरली जाईल? सिंगल वोट ट्रान्सफर पद्धती वापरली जाईल, ज्याला आपण मराठीमध्ये म्हणतो एकल संक्रमणीय प्रमाणशीर प्रतिनिधित्व पद्धतीनुसार भारताच्या उपराष्ट्रपतीची निवडणूक घेतली जाईल। आणि हे कधी ठरवलं गेलं? 11वा घटनादुरुस्ती कायद्यानुसार निश्चित केलं गेलं। मग आता जो कोणी व्यक्ती भारताचा उपराष्ट्रपती होऊ इच्छित आहे, जो कोणी व्यक्ती भारताचा काय होऊ इच्छित आहे? उपराष्ट्रपती, त्याच्यासाठी पात्रता काय किंवा क्वालिफिकेशन्स काय? पहिला मुद्दा तर क्लिअर आहे, तो भारताचा काय असावा लागतो? नागरिक असावा लागतो। दुसरा मुद्दा आहे त्याने वयाची 35 वर्ष पूर्ण केलेली असावी लागतात। वयाची किती वर्ष पूर्ण केलेली असावी लागतात? 35। राष्ट्रपती सुद्धा व्हायचं असेल तर वयाची किती वर्ष पूर्ण करावी लागतात? 35 वर्षच पूर्ण करावी लागतात। याशिवाय राष्ट्रपती जर व्हायचं असेल तर लोकसभेचा सदस्य होण्याची पात्रता असावी लागते। कुणाची? लोकसभेचा सदस्य होण्याची पात्रता असावी लागते। तसं उपराष्ट्रपती जर व्हायचं असेल तर राज्यसभेचा सदस्य होण्याची पात्रता असावी लागते। कुणाची? राज्यसभेचा सदस्य होण्याची पात्रता असावी लागते। आणि शिवाय लाभाचे पद धारण केलेला व्यक्ती तो असू नये। लाभाचे पद धारण केलेला व्यक्ती तो असू नये। आता इतक्या क्वालिफिकेशन झाल्यानंतर म्हणजे पात्र ठरल्यानंतर हा जर एखादा व्यक्ती भारताचा उपराष्ट्रपती होऊ इच्छित असेल तर संबंधित व्यक्तीला 20 संसद सदस्याने अनुमोदन द्यावं लागतं आणि 20 लोकांनी प्रस्तावक म्हणून काय करावं लागतं? सह्या कराव्या लागतात। जसं भारताच्या राष्ट्रपतीला निवडणुकीमध्ये सहभाग घ्यायचा असेल तर 50 अनुमोदन आणि 50 प्रस्तावक लागतात, तसं उपराष्ट्रपतीची निवडणूक लढवायची असेल तर पहिल्यांदा त्यांनी या पात्रता पूर्ण कराव्या लागतात। शिवाय निवडणुकीत सहभाग घेण्यासाठी संसदेच्या 20 सदस्यांनी अनुमोदन द्यावं लागतं, म्हणजे स्वाक्षरी करावी लागते। आणि प्रस्तावक म्हणून किती सदस्यांनी करावं लागतं? 20 सदस्यांनी। आता एवढ्याने अनुमोदन आणि प्रस्तावक दिल्यानंतर या व्यक्तीला 15,000 रुपये RBI मध्ये डिपॉझिट म्हणून काय करावं लागतात? जमा करावे लागतात। मग या पात्रता आणि 15,000 रुपये RBI मध्ये डिपॉझिट केल्यानंतर संबंधित व्यक्ती किंवा उमेदवार कशामध्ये सहभाग घेऊ शकतो? उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये सहभाग घेऊ शकतो। मग आता या निवडणुकीमध्ये सहभाग घेतल्यानंतर या व्यक्तीची निवडणूक प्रक्रिया आर्टिकल 67-66 मध्ये ज्या पद्धतीने सांगितलं आहे, कारण ही निवडणूक प्रक्रिया कितीमध्ये सांगितली आहे? 66 मध्ये सांगितली आहे, आर्टिकल 66 मध्ये। मग एकल संक्रमणीय प्रमाणशीर प्रतिनिधित्व पद्धतीनं यांची निवडणूक प्रक्रिया पार पडेल आणि त्याच्यामधून एक व्यक्ती भारताचा काय बनेल? तर तो मात्र उपराष्ट्रपती बनेल। मग आता एक व्यक्ती जेव्हा भारताचा उपराष्ट्रपती बनला म्हणजे आता हा व्यक्ती या निवडणुकीमध्ये काय झालेला आहे? निवडून आलेला आहे। आणि हा निवडून आलेला व्यक्ती किंवा उमेदवार भारताच्या कोणत्या पदावरती विराजमान होणार आहे? उपराष्ट्रपती या पदावर विराजमान होणार आहे। मग आता याला या पदाची शपथ कोण देतं? म्हणजे उपराष्ट्रपती म्हणून तर याला भारताचे राष्ट्रपती त्याच्या पदाची शपथ देतात। जर राष्ट्रपती नसतील तर राष्ट्रपतीने नियुक्त केलेला व्यक्ती त्यांना शपथ देतो। पण घटनात्मक कोण देतं? तर राष्ट्रपती उपराष्ट्रपतीला पदाची शपथ देतात। यानंतर हा व्यक्ती एकदा पद ग्रहण केल्यानंतर किती वर्षासाठी
भारताचा उपराष्ट्रपती म्हणून कार्य करतो, तर हा व्यक्ती शपथ ग्रहण केल्यापासून 5 वर्षाच्या काळासाठी तो काय करू शकतो, भारताचा उपराष्ट्रपती म्हणून काम पाहू शकतो। मग आता एकंदरीत महत्त्वाचा मुद्दा काय की बाबा पद ग्रहण केल्यापासून किती वर्षासाठी उपराष्ट्रपती म्हणून राहील, 5 वर्षापर्यंत उपराष्ट्रपती म्हणून राहील। मग आता जर याला कार्यकाळ संपण्याच्या अगोदरच जर राजीनामा द्यावा वाटला तर राजीनामा देऊ शकतो का, तर 100% देऊ शकतो। उपराष्ट्रपतीला राजीनामा राष्ट्रपतीकडेच द्यावा लागतो। इथं एक गोष्ट कन्फ्युजिंगसाठी लक्षात ठेवा, कारण पुढे अभ्यासामध्ये तुम्हाला अवघड जाऊ नये। उपराष्ट्रपतीला जर राजीनामा द्यायचा असेल तर कुणाला द्यायचा आहे, राष्ट्रपतीला द्यायचा आहे। थोडंसं मी संसद टॉपिकमध्ये जातो। संसदेचे किती सभागृह आहेत, 2, आणि आपण जेव्हा त्यांचे पीठासीन अधिकारी पाहतो त्यावेळेस लोकसभेचा पीठासीन अधिकारी कोण आहे, सभापती आणि उपसभापती। तसंच राज्यसभेचे पीठासीन अधिकारी कोण आहेत, अध्यक्ष आणि उपाध्यक्ष। आता थोडंसं कन्फ्यूज करणारा घटक काय आहे नीट समजून घ्या। ज्या वेळेस लोकसभेच्या पीठासीन अधिकाऱ्याला म्हणजेच सभापतीला जर राजीनामा द्यायचा असेल तर कुणाकडे दाखल करावा लागतो, उपसभापतीकडे। आणि उपसभापतीला जर राजीनामा द्यायचा असेल तर कुणाला द्यावा लागेल, सभापतीला द्यावा लागेल। मग आता ज्या पदाची आपण चर्चा करत आहोत ते पद कोणतं आहे, उपराष्ट्रपती आहे। व उपराष्ट्रपती हा राज्यसभेचा पदसिद्ध कोण आहे, अध्यक्ष आहे। मग आता संसदीय प्रक्रियेनुसार जर विचार केला तर डोक्यामध्ये एक लॉजिक असं लागतं की अध्यक्षाने आपला राजीनामा कुणाकडे दिला पाहिजे, उपाध्यक्षाकडे, आणि उपाध्यक्षाने कुणाकडे दिला पाहिजे, अध्यक्षाकडे। पण राज्यसभेच्या बाबतीत हा फंडा होत नाही, कारण आयोग जेव्हा जेव्हा गुगली टाकेल त्यावेळेस लोकसभेच्या आधारावरती गुगली टाकली जाऊ शकते, कारण राज्यसभेचा अध्यक्ष हा राज्यसभेचा अध्यक्ष म्हणून राजीनामा देत नाही। डोक्यात ठेवा पहिला मुद्दा, कारण तो जेव्हा राजीनामा देत आहे त्यावेळेस तो भारताचा काय म्हणून राजीनामा देत आहे, उपराष्ट्रपती म्हणून राजीनामा देत आहे। राज्यसभेचा अध्यक्ष म्हणून राजीनामा देत आहे का, देत नाही। आणि जर तो भारताचा उपराष्ट्रपती म्हणून राजीनामा देत असेल तर त्यावेळेस त्याला कुणाकडे द्यावा लागेल आपला राजीनामा, राष्ट्रपतीकडे द्यावा लागेल। इथे एक गुगली टाकण्यासारखं आहे, त्यामुळे हे कायम लक्षात ठेवा की उपराष्ट्रपती किंवा तुम्हाला असा जरी फिरवून प्रश्न टाकला राज्यसभेचा अध्यक्ष आपला राजीनामा कुणाकडे देतो तर राष्ट्रपतीकडे देतो, पण लोकसभेचा सभापती आपला राजीनामा राष्ट्रपतीकडे देत नाही, कुणाकडे देतो, उपसभापतीकडे देतो। त्यामुळं कन्फ्यूज करणारे हे 2 विधान आहेत। त्यासाठी एवढं लक्षात ठेवा की कारण राज्यसभेचा अध्यक्ष हा संसदेचा सदस्य नसतो, ते माहीत असणं गरजेचं आहे। बाकी राज्यसभेचा उपाध्यक्ष, लोकसभेचा सभापती, लोकसभेचा उपसभापती हे सगळे संसदेचे सदस्य आहेत, पण उपराष्ट्रपती संसदेचा सदस्य आहे का, नाही। त्यामुळे तो आपला राजीनामा कुणाकडे देईल, राष्ट्रपतीकडे देईल। याशिवाय याला जर पदावरून काढायचं असेल तर याला पदावरून काढता येतं का मास्तर, तर 100% याला पदावरून काढता येतं। पण एक लक्षात ठेवा, राष्ट्रपतीलाही काढता येतं का, राष्ट्रपतीलाही काढता येतं। ज्यासाठी आपण राष्ट्रपतीबद्दल काय बघतो, आर्टिकल 61 बघतो, आणि आर्टिकल 61 मध्ये कोणत्या प्रक्रियेचा उल्लेख आहे, महाभियोग प्रक्रिया किंवा महाभियोग खटल्याबद्दल बोललेला आहे। पण महाभियोग खटल्यामध्ये सुद्धा सांगितलंय ज्या वेळेस राष्ट्रपती कशाचा भंग करतील, घटनेचा भंग करतील, त्यावेळेसच त्यांच्यावरती कोणती प्रक्रिया राबविली जाते, महाभियोग खटला। मग आता उपराष्ट्रपतीला जर काढायचं असेल तर उपराष्ट्रपतीला काढण्यासाठी घटनेत कोणतंही कारण सांगितलेलं नाही। हा पहिल्यांदा मुद्दा लक्षात ठेवा, कारण उपराष्ट्रपतीला पदावरून काढता येतं का, काढता येतं, पण पदावरून दूर करण्याचं कारण काय आहे हे मात्र भारताच्या राज्यघटनेमध्ये सांगण्यात आलेलं नाहीये। मग आता याला जर पदावरून दूर काढायचं असेल तर याची प्रोसेस किंवा प्रक्रिया काय आहे नीट समजून घ्या। आता हा कुणाचा अध्यक्ष आहे, राज्यसभेचा अध्यक्ष आहे। कुणाचा अध्यक्ष आहे, राज्यसभेचा अध्यक्ष आहे। तर उपराष्ट्रपतीला पदावरून दूर करणारा जो प्रस्ताव आहे किंवा पदावरून दूर करण्याचा जो प्रस्ताव आहे तो पहिल्यांदा
कुठे मांडावा लागतो? राज्यसभेतच मांडावा लागतो, लोकसभेत मांडता येत नाही. कुठे मांडावा लागतो? पहिल्यांदा राज्यसभेमध्येच मांडावा लागतो. आणि तुम्हाला त्या दिवशी मी संसद शिकवत असताना म्हटलं होतं की लोकसभा आणि राज्यसभा यांचा एकमेकांशी असलेला दर्जा जर पाहायचा झाला तर इक्वल स्टेटस, अनइक्वल स्टेटस आणि स्पेशल स्टेटस या 3 अँगलने समजावून सांगितला होता. या अनइक्वलमध्ये एक आर्टिकल तुम्हाला सांगितलं होतं, आर्टिकल 67. आणि 67 मध्ये काय नोंद आहे की उपराष्ट्रपतीला काढणारा प्रस्ताव हा पहिल्यांदा कोणत्या सभागृहात मांडावा लागेल? राज्यसभेमध्येच मांडावा लागेल. मग आता उपराष्ट्रपतीला कोणत्या कारणावरून काढायचे माहीत नाही, म्हणजे कारण सांगितले का घटनेत? सांगितलं नाही. पण त्याला काढायचं असेल तर प्रस्ताव कुठे मांडावा लागेल? कुठे मांडावा लागेल? राज्यसभेमध्येच मांडावा लागतो. आणि हा प्रस्ताव मांडण्यापूर्वी उपराष्ट्रपतीला 14 दिवसाची पूर्वसूचना द्यावी लागते. काय द्यावी लागते? 14 दिवसाची पूर्वसूचना द्यावी लागते. हे जे 14 दिवस आहेत का वागानो, कायम लक्षात ठेवा, सभापती असू, उपसभापती असू, राज्यसभेचा अध्यक्ष असू, भारताचा उपराष्ट्रपती म्हणजे तोच झाला, इवन राज्यसभेचा उपाध्यक्ष असू, या सगळ्यांना किंवा या सगळ्यापैकी कुणालाही पदावरून जर दूर करायचं असेल तर किती दिवसाची पूर्वसूचना आहे? 14 दिवसाची पूर्वसूचना आहे. ही गोष्ट मात्र विसरायची नाहीये, कन्फ्यूज व्हायची गरज नाहीये. 4-5 पदांना 14 दिवसाचीच पूर्वसूचना आहे. तसं उपराष्ट्रपतीला सुद्धा काढण्यासाठी किती दिवसाची पूर्वसूचना द्यावी लागेल? 14 दिवसाची. आणि त्याच्यानंतर हा प्रस्ताव कुठे मांडला जाईल? पहिल्यांदा राज्यसभेमध्ये मांडला जाईल. मग आता हा प्रस्ताव जेव्हा राज्यसभेत मांडला जाईल त्यावेळेस राज्यसभेमध्ये हा प्रस्ताव प्रभावी बहुमताने मान्य व्हावा लागतो. कोणत्या बहुमताने मान्य व्हावा लागतो? प्रभावी बहुमताने मान्य व्हावा लागतो. त्याला तुम्ही विशेष बहुमत म्हणलात तरी काही अडचण येणार नाहीये. मग प्रभावी बहुमताने किंवा विशेष बहुमताने म्हणजे एकूण सदस्य संख्येच्या किती बहुमताने? 2/3. किती? 2/3 मताने मान्य व्हावा लागतो. मग आता राज्यसभेत पारित झाल्यास हा प्रस्ताव कोणाकडे येईल? लोकसभेकडे येईल. मग आता लोकसभेमध्ये सुद्धा जर हा पारित झाला तर लक्षात ठेवा, लोकसभेमध्ये हा पारित करण्यासाठी साधे बहुमत सुद्धा चालते. इथं विशेष बहुमताची गरज नाही. पण राज्यसभेमध्ये मात्र हा उपराष्ट्रपतीला काढणारा प्रस्ताव विशेष बहुमतानेच मान्य व्हावा लागतो. मग आता साधे बहुमत म्हणजे किती टक्के? तर 51%. निम्म्यापेक्षा अधिक लोकांनी काय म्हणलं पाहिजे? उपराष्ट्रपतीला पदावरून काढा. पण इकडे किती लोकांनी म्हणलं पाहिजे? 66% लोकांना म्हणलं पाहिजे. किती? 66% सदस्याने. पण इथे किती टक्के? 51% सदस्य म्हणले तरी बस झालं. मग इथे कोणतं बहुमत लागतं? लोकसभेत साधं बहुमत लागतं. पण राष्ट्रपतीला जर काढायचं असेल तर महाभियोग प्रस्तावामध्ये लोकसभा असू किंवा राज्यसभा असू दोन्ही ठिकाणी कोणतं बहुमत लागतं? विशेष बहुमत लागतं. हा फरक कायम लक्षात ठेवा. राष्ट्रपतीला महाभियोग खटल्यानुसार जर काढायचं असेल तर लोकसभेत कोणतं बहुमत लागतं? विशेष. राज्यसभेत कोणतं लागतं? विशेष. पण उपराष्ट्रपतीला जर काढायचं असेल तर पहिल्यांदा ठराव कुठे मांडावा लागेल? राज्यसभेतच मांडावा लागेल. किती दिवसाची पूर्वसूचना द्यावी लागेल? 14 दिवसाची. राज्यसभेमध्ये हा ठराव कोणत्या बहुमताने पारित व्हावा लागतो? विशेष किंवा प्रभावी बहुमतानेच पारित व्हावा लागतो. परत कुठे येईल? लोकसभेमध्ये. लोकसभेमध्ये कोणतं बहुमत चालेल? साधं बहुमत असेल तरी चालेल. म्हणजे लोकसभेचं विशेष बहुमताची गरज आहे का? बिलकुल अशी काही कंडिशन नाही आहे. पण हे सगळं करत असताना उपराष्ट्रपतीला कोणत्या कारणावरून काढावं हे मात्र मेन्शन केलेलं आहे का? हे मात्र मेन्शन केलेलं नाही आहे. पण याला पदावरून दूर करता येतं का? तर 100% पदावरून दूर करता येतं. मग या प्रोसेसला फॉलो करून उपराष्ट्रपतीला पदावरून काय करता येऊ शकतं? काढून टाकता येऊ शकतं. मग एखादा व्यक्ती जेव्हा पदावर निवडून येतो तेव्हा त्याला पदाची शपथ देण्याचं काम भारताचे कोण करतील? राष्ट्रपती करतील. त्याचा कार्यकाळ कधीपासून 5 वर्ष असेल? शपथ ग्रहण केल्यापासून 5 वर्षाचा असेल. त्याला जर राजीनामा द्यावा वाटला तर देऊ शकेल का? तर 100% कुणाला देऊ शकतो? राष्ट्रपतीला देऊ शकतो. जर त्याला पदावरून काढायचं असेल तर त्याची कारणं सांगितली गेली आहेत का? नाही. पण काढता येतं का? काढता येतं. त्याला पदावरून दूर करण्यासाठी पहिल्यांदा ठराव कुठे मांडावा लागतो? राज्यसभेमध्येच मांडावा लागतो. किती दिवसाची पूर्वसूचना देऊन मांडावा लागतो? 14 दिवसाची पूर्वसूचना देऊन मांडावा लागतो. मग इथं जेव्हा हा ठराव मांडला गेला त्यावेळेस तो ठराव कोणत्या बहुमताने पारित होणं गरजेचं आहे?
प्रभावी बहुमताने पारित होणं गरजेचं आहे। मग तिथून हा प्रस्ताव कुणाकडे पाठवला जाईल? लोकसभेकडे। मग लोकसभेनं सुद्धा काय केला पाहिजे? संमत केला पाहिजे। आणि कोणत्या बहुमताने अपेक्षित आहे लोकसभेचं? साध्या। ज्या क्षणी लोकसभेनं हा ठराव संमत केला त्याच काळाला किंवा त्याच मुमेंटला उपराष्ट्रपती हा पदावरून काय झालेला असतो? दूर झालेला असतो। मग आत्तापर्यंत जर आपण डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यापासून जगदीप धनखड यांच्यापर्यंतचा विचार केला तर असा कोणता उपराष्ट्रपती आहे का ज्याच्यावरती अशा पद्धतीनं पदावरून काढून टाकण्यात आलेला आहे? तर असा भारताचा एकही उपराष्ट्रपती नाही आहे ज्यांना या प्रक्रियेनुसार काय करण्यात आलेलं आहे? पदावरून काढून टाकण्यात आलेला आहे। म्हणजे एकाही व्यक्तीला उपराष्ट्रपती या पदावरून काढून टाकण्यात आलेलं नाही आहे। मग आता हे जे उपराष्ट्रपती पद आहे ते कोणत्या कोणत्या कंडिशन्समध्ये रिक्त राहू शकतं हेही बघणं तितकंच गरजेचं आहे। मग आता हे पद कधी कधी रिक्त होऊ शकतं। तर पहिला एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे, हे पद कधी रिक्त राहील? जर याचा कालावधी 5 वर्षाचा पूर्ण झाला असेल तर। कारण तो किती वर्ष पदावरती राहू शकतो? 5 वर्षासाठी। मग कालावधी पूर्ण झाल्यानंतर तो व्यक्ती उपराष्ट्रपती म्हणून राहील का? नाही राहणार। परत दुसरं कधी होऊ शकतो? जर वाघाने काय दिला असेल? राजीनामा दिला असेल तर पद काय होणार आहे? रिक्तच राहणार आहे। याशिवाय त्याला पदावरून काढून टाकण्यात आला असेल तरीही पद काय होणार आहे? रिक्तच राहणार आहे। याशिवाय आणखीन कशामुळे पद राहू शकेल? अन्य कारणं आहेत। जसं की अन्य कारणामध्ये काय म्हणतो मी? फॉर एक्झाम्पल उपराष्ट्रपती पदाची निवडणूक पार पडली होती, बरोबर आहे? तर त्या निवडणुकीबद्दल काहीतरी वाद झाला। काही लोकांचं म्हणणं असं आहे की ही निवडणूक चुकीच्या पद्धतीनं झाली आहे। मग आता उपराष्ट्रपती पदाची निवडणुकीचे जे वाद आहेत ते वाद कुठे सोडवले जातात? तर राष्ट्रपती सारखंच यांचे सुद्धा वाद कुठे सोडले जातील? सुप्रीम कोर्टामध्ये। आणि सुप्रीम कोर्टाचा निर्णय हा कोणता निर्णय असतो? अंतिम निर्णय असतो। राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये सुद्धा वाद झाला तर अंतिम निर्णय कोणाचा आहे? सुप्रीम कोर्टाचाच आहे। आणि उपराष्ट्रपतीमध्ये सुद्धा कोणाचा आहे? सुप्रीम कोर्टाचाच आहे। मग आता एक गोष्ट लक्षात घ्या की उपराष्ट्रपतींची निवडणूक जर अवैध घोषित केली असेल कुणी? सुप्रीम कोर्टाने, तर पद रिक्त होणार आहे का नाही? 100% निवडणूक अवैध घोषित केल्यास किंवा इनव्हॅलिड घोषित केल्यास पद काय होतं? रिक्त होतं। पण एक लक्षात घ्या, आयोगाने एक गुगली टाकली होती। आता समजा 2 दिवसापूर्वी म्हणण्याऐवजी मी 1 महिन्यापूर्वी म्हणतो, तारीख किती असेल? 12 मे। 12 मेला काय झालेलं आहे? निवडणूक पार पडली आणि उपराष्ट्रपती निवडला गेला आणि हा व्यक्ती पदावर विराजमान झाला। आता आज तारीख किती आहे? 12 जून आहे। मग आता आज किती? 12 जूनच आहे का 13 आहे? 12 जून आहे। मग आता या व्यक्तीने 1 महिना उपराष्ट्रपती म्हणून काम केले का? केलेलं आहे। मग आता 1 महिना काम करत असताना काही डिसिजन्स किंवा निर्णय या उपराष्ट्रपतीने घेतले असतील का नाही? 100% घेतले असतील। मग या 1 महिन्यात निवडणूक इनव्हॅलिड ठरणाऱ्या 1 महिन्यामध्ये जर त्यांनी कुठले निर्णय घेतले असतील तर निवडणूक अवैध घोषित केल्यानंतर त्यांचे निर्णय अवैध ठरत नाहीत, निर्णय मात्र व्हॅलिडच राहतात। हे आयोगाने विचारलेलं आहे। राष्ट्रपती पदालाही तोच फंडा लागू आहे आणि उपराष्ट्रपती पदालाही तोच फंडा लागू आहे। म्हणजे एखादा व्यक्ती राष्ट्रपती किंवा उपराष्ट्रपती पदावरती इनव्हॅलिड किंवा अवैध निवडणुकीद्वारे गेला असेल आणि परत सुप्रीम कोर्टाला कळाला असेल की बाबा हा व्यक्ती ज्या पदावर आलाय ती निवडणूकच कशी आहे? चुकीची आहे, मग त्याने 1-1.5 महिन्यात, 6 महिन्यात, 1 वर्षात भलेही भारताचा राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती म्हणून काम केलं आहे आणि जेव्हा त्याने भारताचा राष्ट्रपती किंवा उपराष्ट्रपती म्हणून काम केलं आहे त्यावेळेस त्याने काही ना काही निर्णय घेतलेले आहेत। मग आता त्याची निवडणूक अवैध घोषित केली म्हणून त्याचे निर्णय अवैध घोषित केले जातात का? केले जात नाहीत, हे मात्र कायम लक्षात असू द्या। मग निवडणूक अवैध जरी घोषित केली गेली असली तरी त्याने त्या पदावर असताना घेतलेले निर्णय हे मात्र कसे असतात? व्हॅलिड असतात। ते निर्णय मात्र कसे असतात? व्हॅलिड असतात। मग हे राष्ट्रपतीलाही लागू आहे आणि उपराष्ट्रपती पदाला सुद्धा लागू आहे। मग अन्य कारणामध्ये जर निवडणूक काय झाली असेल? अवैध घोषित करण्यात आली असेल तरीही पद काय होतं? रिक्त होतं। आणि याशिवाय जर वाहक अब्सेंट असेल,
अनुपस्थित असेल म्हणजे आजारपण असेल, बाहेर फिरायला जाणं असेल किंवा आणखीन कुठलेही कारण असेल, यामुळे सुद्धा पद काय होऊ शकतं, रिक्त राहू शकतं. मग आता बघा, ज्या वेळेस हे पद रिक्त राहतं त्यावेळेस त्याचा दुसरा अर्थ आणखीन काय होतो, कारण भारताचा उपराष्ट्रपतीच हा राज्यसभेचा कोण आहे, अध्यक्ष आहे. म्हणजे उपराष्ट्रपती हे पद रिक्त राहत आहे, म्हणजेच आणखीन कोणतं पद रिक्त राहत आहे, राज्यसभेचा अध्यक्ष हे सुद्धा पद काय राहत आहे, रिक्त राहत आहे. मग आता ज्या वेळेस राज्यसभेचा अध्यक्षाचं पद रिक्त होतं किंवा उपराष्ट्रपती पद रिक्त होतं त्यावेळेस राज्यसभेचं अध्यक्षपद कोण भूषवतं, राज्यसभेचा उपाध्यक्ष भूषवतो. मग आता राज्यसभेचा उपाध्यक्ष हा राज्यसभेचा कोणता अध्यक्ष म्हणून कार्य करेल, हंगामी अध्यक्ष म्हणून कार्य करेल. मग आता एक प्रश्न असा तयार होतो की जर समजा उपराष्ट्रपती पद रिक्त आहे म्हणजेच राज्यसभेचा अध्यक्ष हे सुद्धा पद रिक्त आहे आणि राज्यसभेचा अध्यक्षाचं पद रिक्त असेल तर राज्यसभेचा उपाध्यक्ष हा राज्यसभेचा काय म्हणून कार्य करत आहे, हंगामी अध्यक्ष. मग आता जो व्यक्ती राज्यसभेचा हंगामी अध्यक्ष म्हणून कार्य करत आहे तोच व्यक्ती भारताचा हंगामी उपराष्ट्रपती होतो का, कारण राज्यसभेच्या अध्यक्षपदावर असणारा व्यक्ती हा भारताचा कोण असतो, उपराष्ट्रपती असतो. मग आता दोन्हीपैकी कुठलेही पद रिक्त आहे म्हणजे एक व्यक्ती गायब आहे म्हणजे दोन्ही पद रिक्त आहेत. मग इकडे अध्यक्षाचं पद रिक्त आहे म्हणजे कोण जात आहे, उपाध्यक्ष जात आहे. मग आता हा जो हंगामी अध्यक्ष होतो हाच भारताचा हंगामी उपराष्ट्रपती होतो का, तर बिलकुल असलं लॉजिक लावायचं नाही. तो त्या पदावर गेला म्हणजे तो भारताचा उपराष्ट्रपती झाला असं समजायची बिलकुल गरज नाही आहे, कारण हंगामी उपराष्ट्रपती असली काही प्रोव्हिजन घटनेत नाही. जरी उपाध्यक्ष राज्यसभेचा हंगामी अध्यक्ष जरी झाला तरी तो फक्त आणि फक्त काय म्हणून कार्य करतो, राज्यसभेचा हंगामी अध्यक्ष म्हणूनच कार्य करतो. मग आता तो अध्यक्ष झाला म्हणून भारताचा उपराष्ट्रपती पण होईल असं नसतं. कारण का, तर याचं प्रोव्हिजन असं आहे जो भारताचा उपराष्ट्रपती असेल तो राज्यसभेचा अध्यक्ष असेल, पण जो राज्यसभेचा अध्यक्ष असेल तो भारताचा उपराष्ट्रपती असेल असं प्रोव्हिजन आहे का, नाही. प्रोव्हिजन कसे आहे, जो भारताचा कोण असेल, उपराष्ट्रपती असेल तो राज्यसभेचा कोण असेल, अध्यक्ष असेल. म्हणजे पहिल्यांदा तुम्हाला कोणत्या पदावर पोहोचावं लागतं, उपराष्ट्रपती. म्हणून तुम्ही कोण होतात, राज्यसभेचे अध्यक्ष होतात. तुम्ही राज्यसभेचे अध्यक्ष झालात म्हणून भारताचे उपराष्ट्रपती बनत आहात का, नाही. त्यामुळे जेव्हा राज्यसभेचा हंगामी अध्यक्ष म्हणून उपाध्यक्ष काम करत असतो त्यावेळेस तो हंगामी उपराष्ट्रपती होतो का, होत नाही. मग आता एक मुद्दा लक्षात घ्या, ज्या वेळेस भारताच्या उपराष्ट्रपतीचं पद हे रिक्त असतं त्यावेळेस पहिला नियम काय आहे की लवकरात लवकर या पदाची निवडणूक घ्यावी. लवकरात लवकर म्हणजे किती कालावधीमध्ये, जसं मी राष्ट्रपती सांगत असताना काही कारणासाठी सांगितलं होतं की 6 महिन्याच्या आत काय झाली पाहिजे, निवडणूक झाली पाहिजे. कोणत्या पदासाठी, राष्ट्रपती पदाबद्दल. पण उपराष्ट्रपती पदाबद्दल अशी कुठलीही टाइमलाईन देण्यात आलेली नाही, अशी कुठलीही टाइमलाईन देण्यात आलेली नाही. फक्त एवढंच सांगितलं की लवकरात लवकर काय झाला पाहिजे, लवकरात लवकर काय झाली पाहिजे, निवडणूक झाली पाहिजे. आणि भाऊ अब्सेंट असेल तर परत कधी ना कधी येणारच आहे, त्यामध्ये काही अडचण आहे का, नाही. तो कधी ना कधी आजारपणातून ठीक होईल. जर घरच्या सोबत फिरायला गेला असेल तर कधी तर परत गावाकडे येईलच आणि उपराष्ट्रपती होईलच. पण वरच्या 4 कारणामध्ये जर पद रिक्त झालं तर फक्त काय मेन्शन आहे, लवकरात लवकर इलेक्शन घेण्यात यावं. पण टाइमलाईन आहे का, नाही. पण भारताच्या राष्ट्रपतीच्या निवडणुकीच्या बाबतीत किंवा पद रिक्तते बाबतीत काय दिलेले आहे, टाइमलाईन दिलेले आहे. आणि किती महिन्याच्या आत राष्ट्रपतीची निवडणूक व्हावी लागते, 6 महिन्याच्या आत निवडणूक व्हावी लागते. याच्याबद्दल या बेसिक फॅक्ट्स इंडियन कॉन्स्टिट्यूशनमध्ये सांगितल्या गेलेल्या आहेत. मग आता प्रश्न एकच अनुत्तरित राहतो आपला की या वाघाला काम काय आहे, या वाघाला काम काय आहे. म्हणजे आपला पुढला शेवटचा जो चर्चेचा घटक आहे तो आहे या वाघाचे किंवा तुमच्या भाषेत या पट्ट्याचे अधिकार आणि कर्तव्य
काय आहेत? आता पहिल्यांदाच सुरुवात करत असताना मी असं म्हटलं होतं की हे कसे आहेत? अनावश्यक. कसे आहेत हे? अनावश्यक महामहिम आहेत म्हटलं होतं. म्हणजे हे पद असलं काय किंवा नसलं काय काही फरक पडतो का? नाही. म्हणजे याचा सरळ अर्थ आहे इकॉनॉमिक्सच्या भाषेत हा छुपी बेरोजगारीमधला एक प्रकार आहे. कोणत्या बेरोजगारीमधला? बरोबर आहे ना. शेतामध्ये जिथं दोन माणसं काम करतात, आई आणि वडील, तिथं मागून आपल्यासारखा वाघ जाऊन झाडाखाली का बसणार, पण काय करतो? काम करतो. काय तुमच्या असण्याचा आउटपुट किंवा आउटकम काही आहे का? नाही. कोणती बेरोजगारी झाली? मग छुपी. मग आता हे पद कसं आहे? छुपी बेरोजगारीचं आहे. मग आता ह्यांचे अधिकार आणि कर्तव्य काय असणार आहेत? जसं तुम्ही शेतात जाऊन कुठे बसतात? झाडाखाली बसतात. आणि गावात आले काय सांगतात? शेताकडे गेलतो. काय केलो? काहीच करत ना तुम्ही, पण सांगताना सांगतो इकडलं तिकडं केलो, तिकडलं इकडे केलो. काहीच करत नाही तिथं बसून. काही करता नाही. तुम्ही गेलो नसतात तरी काय फरक पडला असता? तुम्ही गेला जरी नसतात शेताकडे तर काय फरक पडला असता? उत्पन्नात काही फरक पडला असता? नाही. तुम्ही गेलो म्हणून काही उत्पन्नात वाढ झाली नाही. मायबापाची डोकेदुखी वाढली, दुसरं काही वाढलं नाही. काय वाढलं? अरे काय वाढलं वागावं? कुणाची? मायबापाची. उत्पन्न वाढलं का? नाही. मग कोणती बेरोजगारी? म्हणजे तुम्हाला रोजगार तर आहे, शेतात काम करालात, पण त्याचा आउटपुट काही आहे का? नाही. तसं या पट्ट्याचे सुद्धा अधिकार आणि काय आहेत? कर्तव्य आहेत. मग आता पहिल्यांदाच सांगत असताना म्हटलं होतं की हे महामहिम कसे आहेत? हे कसले महामहिम आहेत? अनावश्यक महामहिम आहेत. म्हणजे यांची गरज याने असले काय किंवा नसले काय जास्ती फरक पडणार आहे का? नाही. तरी यांचे अधिकार पाहत असताना दोन घटकामध्ये वर्गीकृत करून पाहिलं जातं. एक, पहिला जो फंडा आहे तो पहिला फंडा कोणता आहे? तर पहिला फंडा आहे राज्यसभेचा अध्यक्ष या नात्याने यांच्यावरती काही अधिकार आणि कर्तव्य आहेत. आणि दुसरं, भारताचे हंगामी राष्ट्रपती म्हणून. आता मला कुणीही सांगावं, या दोन अँगलने पाहत असताना कुठेतरी उपराष्ट्रपती म्हणून काही सांगितलेले नाही. त्यांच्याकडे अधिकार आणि कर्तव्य आहेत, पण कोणत्या कोणत्या अँगलने आहेत? एक, राज्यसभेचा अध्यक्ष म्हणून, आणि दुसरा हंगामी राष्ट्रपती म्हणून. मग उपराष्ट्रपती या नात्याने त्यांनी कुठलं काम पार पाडलेत का? नाही. एकच काम पार पडले, त्या खुर्चीवर बसणे. कोणत्या? उपराष्ट्रपतीच्या. पण अधिकार आणि कर्तव्य काही आहेत का उपराष्ट्रपती म्हणून? बिलकुल नाही आहेत. मग आर्टिकल 63 मध्ये या पदाची तरतूद आहे. आर्टिकल 64 मध्ये राज्यसभेचा अध्यक्ष म्हणून कर्तव्य आहेत आणि आर्टिकल 65 मध्ये हंगामी राष्ट्रपती म्हणून कार्यकर्त्यांची तरतूद आहे. मग आता राज्यसभेचा अध्यक्ष या नात्याने भाऊला काय काय करावं लागतं? तर तुम्हाला संसद टॉपिक शिकवत असताना मी जी गोष्ट सांगितली होती, लोकसभेचा सभापती जे काही कामं करतो ते सर्व कामं राज्यसभेचा अध्यक्ष म्हणून कोण पार पाडत असतं? भारताचा उपराष्ट्रपती पार पाडत असतो. फॉर एक्झाम्पल, सभागृहामध्ये शिस्त राखणे, तहकूब करणे किंवा गणपूर्ती आहे का नाही पाहणे, सगळ्या सदस्यांना चांगल्या गोष्टी सांगणे. बरोबर आहे. कोण सांगायचं काम करतं? पीठासीन अधिकारीच करतो. मग लोकसभेचा सभापती जे कामं पार पाडतो तेच कामं कोण पार पाडतं? राज्यसभेचा अध्यक्ष म्हणून भारताचा उपराष्ट्रपती पार पाडतो. पण ते कामं पार पाडत असताना तो भारताचे उपराष्ट्रपती म्हणून काम पार पाडतो का? नाही. काय म्हणून पार पाडतो? राज्यसभेचा अध्यक्ष म्हणून पार पाडतो. मग लोकसभेच्या सभापतीला जितके कामं आहेत ते सर्व कामं कोण करत आहे? राज्यसभेचा अध्यक्ष या नात्याने भारताचा कोण करत आहे? उपराष्ट्रपती म्हणून करत आहे. यानंतर आहे दुसरं कर्तव्य, त्याचं काय आहे? हंगामी राष्ट्रपती म्हणून कार्य करणे. कलम कितीनुसार? कलम 65 नुसार तो कोणते काम पार पाडतो? हंगामी राष्ट्रपती. आता हंगामी राष्ट्रपती म्हणत आहोत, याचा अर्थ राष्ट्रपती पद काय असलं पाहिजे? पहिल्यांदा रिक्त असावं लागतं. बरोबर आहे का नाही? नाहीतर तुम्ही काही दिवस फिरायला जावा, मी ॲडजस्ट करतो, असं जमेल का? नाही. म्हणजे पहिल्यांदा काय रिक्त असणं गरजेचं आहे? राष्ट्रपती पद रिक्त असणं गरजेचं आहे. मग आता कोणत्या कोणत्या काळात राष्ट्रपती पद, तुम्हाला सांगितलं ऑलरेडी मी, कधी कधी रिक्त होतं, कार्यकाळ पूर्ण झाल्यास सुद्धा रिक्त होतं. पण नवीन राष्ट्रपती येईपर्यंत जुनाच राष्ट्रपती राहतो. त्यावेळेस उपराष्ट्रपती काम करतो का? करत नाही. मग कधी कधी करतो, ज्या वेळेस भारताचा राष्ट्रपती काय देतो? राजीनामा देतो. ज्या वेळेस त्याला पदावरून काय केलं जातं?
दूर केलं जातं, म्हणजे महाभियोग खटला चालवला जातो. याशिवाय ज्या वेळेस त्याचा काय होतो, मृत्यू होतो किंवा अन्य कारण म्हणजेच काय म्हणतो मी, निवडणूक अवैध घोषित केली जाते, त्यावेळेस सुद्धा तो भारताचा काय म्हणून कार्य करतो, हंगामी राष्ट्रपती म्हणून कार्य करतो. आणि जर भारताचा उपराष्ट्रपती हा राष्ट्रपती जर अब्सेंट असेल किंवा अनुपस्थित असेल, तर या 5 कंडिशनमध्ये सुद्धा भारताचा उपराष्ट्रपती हा भारताचा काय म्हणून काम करतो, हंगामी राष्ट्रपती म्हणून कार्य करतो. म्हणजे नीट लक्ष देऊन ऐका, ज्या वेळेस भारताचं राष्ट्रपती पद राजीनामा, महाभियोग, मृत्यू, निवडणूक अवैध घोषित केल्यामुळे किंवा तो अब्सेंट असल्यामुळे रिक्त राहतं, त्यावेळेस इंडियन कॉन्स्टिट्यूशनच्या आर्टिकल 65 नुसार भारताचा हंगामी राष्ट्रपती म्हणून कोण काम पार पाडतं, भारताचा उपराष्ट्रपती म्हणून काम पार पाडतं. मग या 5 कंडिशनमध्ये भारताचा उपराष्ट्रपती हाच भारताचा कोण असतो, हंगामी राष्ट्रपती असतो. पण यातले जे पहिले 4 कारण आहेत हे राष्ट्रपती शिकवत असतानाही सांगितलं होतं आणि आता त्याला आणखीन एकदा रिवाईज करून सांगतो. जर पहिल्या 4 कारणामुळे म्हणजे राजीनामा, महाभियोग, मृत्यू आणि निवडणूक अवैध, कारण आता या 4 कंडिशनमध्ये जुना राष्ट्रपती परत येणार आहे का, जुना राष्ट्रपती परत येणार नाही. मग अशा कंडिशनमध्ये जो भारताचा हंगामी राष्ट्रपती म्हणून कार्य करणारा उपराष्ट्रपती आहे तो मॅक्झिमम 6 महिन्यासाठी भारताचा हंगामी राष्ट्रपती होऊ शकतो. मॅक्झिमम किती महिन्यासाठी, 6 महिन्यासाठी. म्हणजेच याचा अर्थ असा होतो, जर राजीनामा, महाभियोग, मृत्यू आणि निवडणूक अवैध घोषित झाल्यामुळे राष्ट्रपतीचं पद हे जर रिक्त झालं असेल तर 6 महिन्याच्या आत काय होणं गरजेचं आहे, निवडणूक होणं गरजेचं आहे. हे त्याचा दुसरा अर्थ होतो. आणि राष्ट्रपती अब्सेंट असतील तर जुना राष्ट्रपती कधी ना कधी येणारच आहे. त्यामुळं जुना राष्ट्रपती येईपर्यंत मग तो 6 महिनेही असेल, 7 महिने असेल, 1 महिना असेल किंवा 1 वर्ष असेल, निश्चित सांगता येतं का, निश्चित सांगता येत नाही. मग अनुपस्थितीमध्ये मात्र त्याला 6 महिन्याची कंडिशन टाकली गेलेली नाही. मग या भागाला उपराष्ट्रपती या नात्याने काही काम आहे का, बिलकुल कसलंच काम नाही. त्याला जे 2 अधिकारांनी कर्तव्य आहेत, एक तर पहिली कंडिशन आहे राज्यसभेचा अध्यक्ष या नात्याने ॲज पर द कॉन्स्टिट्यूशनचे आर्टिकल 64 नुसार, आणि 65 नुसार त्याला कोणतं काम आहे, हंगामी राष्ट्रपतीचं काम आहे. या सगळ्या सर्कमस्टन्समध्ये तो भारताचा हंगामी राष्ट्रपती होतो. पण पहिल्या 4 कंडिशन्समध्ये तो मॅक्झिमम किती दिवस राहू शकतो, 6 महिने राहू शकतो. म्हणजेच राष्ट्रपतीची निवडणूक किती महिन्याच्या आत झाली पाहिजे, 6 महिन्याच्या आत झाली पाहिजे. आणि हे जे पद आम्ही अमेरिकेकडनं स्वीकारलेलं आहे हे भारतातलं 2ऱ्या क्रमांकाचं सर्वोच्च काय आहे, पद आहे, ज्याला आपण कोणत्या भाषेमध्ये वर्णन करतो तर अनावश्यक महामहिम म्हणून करतो. पण या पदाची निर्मिती करण्यामागचा उद्देश काय असेल तर फक्त राजकीय सातत्य राखणे. राजकीय सातत्य राखणे याचा अर्थ भारतातलं सर्वोच्च पद आणि भारताचा प्रतिम नागरिक कोण आहे, राष्ट्रपती आहे. जर यदाकदाचित कधी हे पद रिक्त झालं तर ते राजकीय सातत्य अखंडित होऊ नये, मोडीत निघू नये, यासाठी त्या पदावर जाणारा कोणीतरी असला पाहिजे. अचानक पद रिक्त झालं कुणाला तर करा मग हंगामी राष्ट्रपती असं म्हणण्याऐवजी ती परंपरा, ते सातत्य कायम राखलं जावं, म्हणजे ज्याला आपण राजकीय सातत्य म्हणतो. हे राजकीय सातत्य राखण्याच्या उद्दिष्टानं किंवा नजरेतनं केवळ आणि केवळ फक्त या एकाच कारणासाठी कोणत्या पदाची निर्मिती करण्यात आली असेल तर आर्टिकल 63 नुसार उपराष्ट्रपती या पदाची तरतूद करण्यात आलेली आहे. इज इट क्लिअर? एनी क्युरी, एनी क्वेश्चन्स, एनी डाउट्स? थँक्यू.